समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पाण्डुरङ्ग करु प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या कुन्देन्दुतुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभूतिर्भिर्देवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यैत्र जननी देवाची मावळवीत विश्वाभासू नवाल उदयला चंडांसु आत्वया अब्जनी विकासु वंदु आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सविंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितं दुषत्सु पाप जात जात कारिवारि संयुतं तांत दूत काल भूत भीत हारि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम नमन तुम्हा शिवछत्रपती विठाला अवघातो शकोन हृदयी देवाचे चिंतन येथे नसता वियोग लाभावुने काय मग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतना करता घेतलेला अभंग जगदवंते जगद्गुरु संतश्रेष्ठ देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी तुकोबाराय यांचा भगवत नामचिंतनाचं महत्त्व प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग आहे विठाला विठाला महाराजांना विचारलं महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये शकुन घडला कधी समजावं असं विचारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्यावर उत्तर दिलं आपल्या हृदयातून जर भगवंताचं चिंतन घडत असेल तर त्या वेळेला आपल्या जीवनामध्ये शकुन घडला असं आपण समजायला पाहिजे अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन आणि जर चिंतनामध्ये कायमता असेल सातत्य असेल वियोग जर होत नसेल खंड जर पडत नसेल तर आशाच्या जीवनामध्ये त्याला पाहिजे तो लाभ त्याला मिळतो
करतो त्याच्या पदरामध्ये लाभ पडत असतो महाराज. त्याला कशाची सुद्धा कमतरता भासत नाही. येथे नसता वियोग लाभावुने कायमग. महाराज ठीक आहे, मग अशा प्रकारचा लाभ आम्हाला आमच्या पदरामध्ये पाडून घ्यायचा आहे. आम्ही काय करावं, काय केलं म्हणजे या प्रकारचा लाभ आम्हाला आमच्या पदरामध्ये पडेल असं विचारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्याकरता उत्तर दिलं. काय करा, तुम्ही तुमच्या वाणीला, तुम्ही तुमच्या वाचेला भगवत नामचिंतनाचा छंद जडून घ्या. काय करा, भगवत नामचिंतनाचा, हरिचिंतनाचा छंद जडून घ्या. छंद हरीच्या नामाचा. काय होईल, एकतर लाभही तुमच्या पदरामध्ये पडेल आणि त्याचबरोबर तुमची वाणी पवित्र होईल, वाणी अपवित्र राहणार नाही. सुचिरभूत सदा वाचा. आणि या पद्धतीनं जो कोणी सतत भगवंताचं नामचिंतन करतो अशा हरिदासाला कुठला काळ शुभ आहे, कुठली गोष्ट अशुभ आहे, कुठली दिशा अशुभ आहे हे काही बघावं लागत नाही. त्याच्याकरता सर्वच गोष्टी शुभ आणि सर्वच काळ शुभ आहे महाराज. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. येथे नसता वियोग लाभावुने काय मग. विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी जो काही परिहार द्यायचा झाला, गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेल्या 71 वर्षापासून 72 वर्षापासून आपल्या पवित्र नगरीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महाराज सामान्य गोष्ट नाही हो. 1 वर्ष 2 वर्ष सप्ताह करणं सोपं आहे, परंतु तोच सप्ताह 72 वर्ष टिकून ठेवणं ही सामान्य गोष्ट नाही. विडाला परमार्थिक साधना सुरुवात साधनेची होते, परंतु साधनेमध्ये सातत्य राहणं फार महत्वाचं असतं महाराज. साधना करायला लागणं सोपं आहे, परंतु ज्या साधनेकरता आपण जीवन व्यतीत करतोय, साधना करण्याकरता प्रवृत्त झालो, ती साधना जीवनामध्ये कायम टिकवून ठेवणं तेवढं सोपं नाही महाराज, सोपं नाही. आणि सांगू का महाराज, ज्याच्या साधनेमध्ये सातत्य आहे तीच साधना फल देत असते. साधनेमध्ये जर सातत्य नसल तर ती साधना फलद्रूप ठरत नसते महाराज. त्यातून काही सुद्धा साध्य होत नसतं. एखाद्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकल्याच्या नंतर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कायम वेळ द्यावा लागतो महाराज. साधना तशा प्रकारचं सातत्य त्या काळात क्षेत्रामध्ये ठेवावं लागतं. त्या क्षेत्रामध्ये जर तशा प्रकारचं सातत्य जर ठेवलं तर निश्चितच एक ना एक दिवस असा उजडतो की जगामध्ये आपली कीर्ती पसरल्या जाते. विडाला काही समजत महाराज. थोडक्यात जर सांगायचं झाला, 5-10 वर्षापूर्वी आपण 5-10 वर्षाचं त्या सोडून मागच्या 3-4 वर्षाच्या थोडं माग सरका 3-4 वर्षापूर्वी मनोजदादा जरांगे पाटील कोण होते आपल्याला माहित होतं का? होतं का? माहित होतं का महाराज? बरं, त्यांचं आंदोलन बंद होतं का? त्यांचं आंदोलन सुद्धा बंद नव्हतं, त्यांचं आंदोलन सुद्धा चालूच होतं महाराज. मग ते आता आपल्याला सर्वपरिचित झाले, घराघरामध्ये ते पोहोचले. कशामुळे पोहोचले? कारण त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे त्या क्षेत्रामध्ये, त्याच क्षेत्रात राहून कायमचं काम करणं सुरू ठेवलं, बंद केलं नाही. ते सातत्य घडलं, त्या सातत्यामुळं आज ते घराघरामध्ये ओळखल्या जातात. विठाला विठाला सोपी गोष्ट नाहीये महाराज. 72 वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सामान्य गोष्ट नाहीये. गावातले साधक मंडळी त्या प्रकारचे आहेत, परमार्थिक मंडळी त्या प्रकारचे आहेत, म्हणून या प्रकारचे 72 वर्ष आपल्या गावाकडून साधना होते. अहो, कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्या गावातला सप्ताह बंद नव्हता महाराज, चालूच होता. आपल्या भागातले बरेच असे गाव आहेत, कोरोनामध्ये आम्ही आमचा परमार्थ बंद केला हो. आम्ही लोकांना सांगत होतो देह जावं अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. पण आमच्या देह जाण्याचा वेळ आला की आम्ही माघार घेतली. परमार्थिक लोकांनी सुद्धा माघार घेतली. नको बाबा, कीर्तनाच्या तारखा सुद्धा आम्हाला नको. का? कारण जर यदा कदाचित जर आम्हाला कोरोना झाला तर परिणाम काय होईल. पण तरी पण असे काही गावं आहेत महाराज, आपला नेम चुकता कामा नाही. आणि खरं सांगू का महाराज, परमार्थामध्ये दुसरं काही करायचं गरज नाही महाराज, काहीच करायची गरज नाही. नेमा न टळे निर्धारी. निर्धार केला पाहिजे, माझ्या जीवनामध्ये जो मी नियम केलेला आहे तो माझा नेम मी कधीच टळू देणार नाही. विडाला विडाला आणि त्यातली आज
5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी, आता बरेच जण परिचित आहेत, सर्वांचा नामोल्लेख करणं योग्यही ठरत नाही, परंतु काही काही माणसाचं विशेष नाव जर समोर आलं तर कोणाचंही अंतःकरण दुखवता कामा नाही, कारण त्यांचं कार्य त्या पद्धतीचं असतं म्हणून त्यांचं नाव समोर येत असतं महाराज, एवढे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तात्यारावजी असतील, त्याचबरोबर सुनील असेल महाराज, रामरावजी असतील, आदी करून आनंदरावजी असतील, हे सर्वजण आमचे परमार्थ प्रेमी मंडळी आहेत. एक परिचय आहे, खूप दिवसापासून ओळखतात, अनेक ठिकाणी कीर्तन श्रवण केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कीर्तनाचा योग आलेला आहे. विठाला ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करता तेच आमचे परमस्नेही हरिभक्त परायण श्रीराम महाराज कुटे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. दिवसभर कथा करून रात्रीच्या वेळेला कीर्तना करता टाइम देणं हे बऱ्याच कथाकारांना जमत नाही महाराज. आम्ही लोकांना सांगतो परमार्थामध्ये आपण आल्याच्या नंतर आपण परमार्थ अखंड केला पाहिजे, परंतु सांगण्यापुरता आहे. बरेच जण तशा प्रकारचं पालन करत नाहीत, पण महाराजांनी दिवसभर कथाही केली आणि कथा करून कीर्तन श्रवण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले. माझ्यातर्फे महाराजांना धन्यवाद. विडाला कीर्तनाला साथ संगती करण्याकरता महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी, त्याच्यामध्ये दोन्ही मृदंग सम्राट महाराज, हरिभक्त परायण मृदंग विशारद परमेश्वर महाराज येवले अत्यंत गोड अत्यंत सुंदर या ठिकाणी पकवाजाला सत्संगती करत आहेत. त्याचबरोबर आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकार मारुतरावजी महाराज वडदकर महाराज, अगदी लहानपणापासून आम्ही ज्यांचं नाव ऐकतो आणि आजही त्यांच्या हातामध्ये तेच वजन आहे असे आमचे मारुतरावजी महाराज वडदकर, तेही या ठिकाणी सत्संगती करत आहेत. गायनाला सत्संगती करण्याकरता महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी, आमचे परमस्नेही परमित्र गान कोकिळा, ज्यांच्या मधुर वाणीनं महाराज त्यांचा मधुर आवाज हृदयापर्यंत पोहोचल्या जातो आणि महाराज न ऐकणारे ज्यांना संगीत रुचत नाही ते सुद्धा स्तब्ध होऊन ऐकायला लागतात, एवढी गोडी ज्यांच्या आवाजामध्ये आहे. आमचे परमस्नेही परममित्र रोहिदास महाराज माटेगावकर आहेत. त्याचबरोबर आमचे परमस्नेही हरिभक्त परायण विश्वनाथ मामा महाराज, सर्व परिचित मंडळी आहेत. विश्वनाथ मामा धामणगावकर आहेत. त्याचबरोबर अत्यंत जवळचे मित्र महाराज, प्राणप्रिय मित्र हरिभक्त परायण माऊली महाराज हिरडगावकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांचा स्वभाव अत्यंत शांत आहे, ज्यांना आम्ही नेहमी शांतीब्रह्म म्हणत असतो महाराज, शांती आबा, टोपण नाव आबा पडलेलं आहे महाराज, आणि त्यांना तशा प्रकारची शांती धारण केलेली आहे महाराज. कोणी काही जरी बोलला तर महाराज सरासरी त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नाही. विडाला विडाला वाक्य सांगू का? गुरुवर्य बाबा आम्हाला म्हणत होते महाराज, एक वाक्य आहे, दम है तर दम है, दम है तर महाराज हे वाक्य सामान्य नाही, लक्षात ठेवा. दम है तर दमदार व्यक्तिमत्व आहे महाराज. संयम नावाची गोष्ट कुणालाही साध्य होत नसते महाराज. संयम ठेवणं ही कुणालाही साध्य होत नाही. पराकोटीचा संयम आबाकडे आहे महाराज, शांतीब्रह्म. त्याचबरोबर आमचे परमस्नेही परममित्र हरिभक्त परायण गान कोकिळा, ज्यांचा गोड आवाज आहे, मधुर आवाज आहे, असे आमचे परमस्नेही कामाजी महाराज चोंडीकर. आता गावकरी भजनी मंडळी आहेत धामणगावकर, सुंदर प्रकारे या ठिकाणी नृत्य करतात महाराज. त्यांच्या नृत्याही तोर नाही. आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाप सिस्टीमवाले दादा सर्वांना महाराज नम्रपूर्वक अभिवादन करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विडाला माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला शकून सांगतात. बरं शकून म्हणायचं तरी कशाला हो? शकून म्हणजे काय? वर्तमान काळावरून भविष्य काळ कसा राहणार आहे हे सांगणं, याला काय म्हटलं जातं? शकून म्हटलं जातं महाराज. वर्तमान काळावरून भविष्य काळ कसा राहणार आहे किंवा वर्तमान काळातील काही घटनावरून भविष्य काळ आपला कसा जाणार आहे हे कळवून घेणं, त्याला काय म्हटलं जातं? शकून म्हटलं जातं. शकुनाच्या विरोधार्थ अपशकुन असंही आपण ऐकून आहोत महाराज. शकून आणि अपशकुन असंही म्हटलं गेलेलं आहे महाराज. पूर्वीचा काळ असा होता महाराज, बरेच साधू संत मंडळी गावगाव फिरत होते आणि गावगाव फिरून महाराज समाजाला शकून सांगत होते महाराज. शकून सांगत होते कशा पद्धतीनं? नादबाबा गावगाव फिरून सांगत होते महाराज, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आले यमाय माझे गाव, शकून सांगावया आले यमाय माझे. जय हो. अत्यंत गोड महाराज. एकनाथ महाराजांनी शकून सांगितला. काय शकून सांगितलं हो? काय शकून सांगितलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराज. काय सांग? पुत्र तो होईल पित्याचा सांग. हे खोटं आहे का?
एकनाथ महाराजांनी जे सांगितले, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं होईल हो, पोरगा बापाचा वैरी होईल का? महाराज होणं शक्य नाही, रक्ताचं नातं आहे आणि रक्ताचं नातं असताना वैर पण. महाराज बापानं दोन भावाच्या वाटण्या करू द्या आणि एका भावाला जरा थोडं जास्त देऊ द्या आणि एकाला कमी देऊ द्या. ज्याला कमी दिलं ना त्याला जाऊन विचारा बापाबद्दल विचारल्याच्या नंतर तो म्हणतो माझ्या बापाबद्दल अजिबातच बोलू नका. अहो तो का बाप आहे का हो? म्हणतो की नाही? का म्हणतो? पुत्र तो होईल पित्याचा वैरी. शकून सांगितलंय महाराज. महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी घटना घडल्या. आपल्या मुलाकरता बापानं मोबाईल घेऊन दिला, मोबाईल घेऊन दिल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कित्येक घटना घडलेल्या आहेत महाराज. घेऊन दिल्याच्या नंतर ते लहान पोरग 24 तास त्या मोबाईल मध्ये गुंतलं आणि गुंतल्याच्या नंतर आपलं पोरग महाराज मेंटल होईल, त्याला विकार जडल्या जाईल, मोबाईलच्या आहारी जाईल. म्हणून बापानं मोबाईल हिसकावून घेतला. ज्या बापानं मोबाईल हिसकावून घेतला ना त्याच बापाचा घात करणारे महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी मुलं आहेत महाराज, आहेत. हे कशा करता सांगायचे? कारण एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये सांगून ठेवलेले, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. 5 वर्षाची नार भरताला मागेल 6 वर्षाची नार. हे सगळा वृत्तांत सांगितलं. मला शकून सांगायचंय महाराज. वर्तमान काळावरून भविष्यकाळ कसा राहणार आहे त्याला शकून म्हणतात. शकून बरं ठीक आहे महाराज, तुम्ही शकून सांगितला, पण शकुनाचा जर विचार करायचा झाला तर काही मानणारे वर्ग आहे, काही जण मानतात, काही मानत नाहीत आणि काही जण विचार करतात काय केलं पाहिजे, मानलं पाहिजे की न मानलं पाहिजे. 3 प्रकारचे वर्ग आहेत. एक मानणारा वर्ग आहे, एक न मानणारा वर्ग आहे आणि तिसरा जो वर्ग आहे त्याच्या ठिकाणी संभ्रम स्थिती आहे. मानावं की न मानावं, मानणं योग्य आहे की न मान्य योग्य आहे ते त्यांना कळालेलं नाही. आता पहिला वर्ग न मानणारा वर्ग आहे. म्हणले कशाचं आलं शकून, अपशकून, मुहूर्त, कुमुहूर्त हे सगळं थोतांड आहे. हे सगळं थोतांड आहे. हे काही सुद्धा खरं नसतं. कशा पद्धतीनं माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांनी अज्ञानी लोकांचा विचार ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे. त्यांचं मत कसं असतं? ठीक आहे तुम्ही म्हणता मुहूर्त काढायचा आणि मुहूर्त शोधल्याच्या नंतर त्या मुहूर्तावरती दोघांचे लग्न लावून द्यायचे. कोणाचे? मुलीचं आणि मुलाचं लग्न लावून द्यायचं. मुलीचं मुलाचं मुहूर्तावरती लग्न लावून दिल्याच्या नंतर त्यांच्या ठिकाणा होणारी प्रजा उत्पन्न व्यवस्थित होते आणि जर मुहूर्तावर लग्न नाही जर लागलं तर प्रजा उत्पन्न व्यवस्थित होत नाही असं तुमचं म्हणणं आहे. कोणाचं? शास्त्राचं म्हणणं आहे. पण अज्ञानी लोक म्हणतात ठीक आहे हे आम्हाला एवढ्या पुरतं पटतं, परंतु तुम्ही असं कधी ऐकलंय का हो पोपटरावाच्या लग्नाची पत्रिका आपल्याला कधी आली का? पोपटाच्या लग्नाची पत्रिका आली का रामराव? आली का महाराज? म्हशीच्या लग्नाची, गाईच्या लग्नाची महाराज कधी येते का पत्रिका आपल्याला? बरं पत्रिका येत नाही. बरं त्यांच्या लग्नाचा काही मुहूर्त ठरलेला असतो का? त्यांच्या लग्नाचा मुहूर्त सुद्धा ठरलेला नसतो. मग त्यांची सुद्धा प्रजा उत्पन्न व्यवस्थित होत आहे महाराज. मग मुहूर्ताचा अट्टहास धरायचा कशा करता धरायचा? पटतं की नाही? पटतं की नाही? बरं पटतं की नाही महाराज? एवढं मला सांगा. हो किंवा नाही म्हणा. हे पटतं की नाही? महाराज अज्ञानी विचार माणसाला लवकर पटत असतात. विडाला विडाला कुळे शोधोनी दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मेळविती प्रजा साधनी हे तू जरी तरी पशु पशादी जाती जया मिती नाही संतती तया कोण प्रतिपत्ती विवाह केला. त्यांनी काय मुहूर्तावर लग्न केलं का? अहो बरेच बहादर मंडळी असेत आजच्या काळामध्ये मायबापाला सुद्धा पत्ता लागू देत नाहीत. रोहिदास महाराज मायबापाला पत्ता लागू देत नाहीत. मुकाट्यानं तिकडच्या तिकडच बापाला वाटतं पोरग शिकायला आहे. काय वाटतं? शिकायला आहे आणि कोर्टात जाऊन लग्न लावून घेतात. मग त्यांना काही मुलं बाळ होत नाहीत का? त्यांना सुद्धा मुलं बाळ होतात, परंतु त्यांची विचार प्रवृत्ती कशी आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांची विचार प्रवृत्ती ही अज्ञानाला धरून नाही, सज्ञानाला धरून नाही. विडाला विडाला कसं आहे म्हणले यांचं कावळ्याच्या वृत्ती सारखं आहे. कोणाच्या वृत्ती सारखं? कावळ्याच्या. कारण कावळ्याला चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही. कशा पद्धतीनं कळत नाही? ज्याला चांगलं काय वाईट काय कळत नाही त्याला कावळा म्हटला जातो. बरं लक्षात ठेवा. ज्याला चांगलं वाईट कळत नाही त्याला काय म्हणायचं? कावळा. आणि ज्याला चांगलं चांगलं कळतं आणि वाईट वाईट कळतं त्याला राजहंस म्हटल्या गेलेलं आहे. महाराज काय म्हटलं गेलेलं आहे? राजहंस कोणाला म्हणायचं आणि कावळा कोणाला म्हणायचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ज्याला चांगलं चांगलं कळत नाही, वाईट वाईट कळत नाही त्याला कावळा म्हणतात आणि ज्याला चांगलं चांगलंच कळतं त्याला राजहंस म्हणतात. विठाला विठाला मी सांगत नाही. वांता का वाढलिया साजूक का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा.
अहो एखाद्याची वकारी जरी असेल ती वकारी सुद्धा सेवन करण्याची तयारी असते. कोणाची कावळ्याची तयारी असते महाराज. ओकारी जरी असते वांता का वाढल्या हे आपल्या करता व्यवस्थित वाढून ठेवलेलं आहे. विचारच करत नाही महाराज. हे साजूक आहे का सडलेलं आहे विचारच करत नाही. विचार प्रवृत्ती नसते. ही अज्ञानी लोकांची अशी प्रवृत्ती असते महाराज. कशा पद्धतीनं ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही ना महाराज, बिना माळकरी आहेत ना जे बिना माळकरी, ते कधी कधी जर ते खायला गेले, आता मी म्हणत नाही, खायला गेल्याच्या नंतर विचार करतात का हे लाल कोंबडीचे का काळ्या बकऱ्याचे, विचार करतात का? विचार करतात का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी सांगत नाही. नेने मांस खाय रे काळे गोरे. हे कसं आहे? काळं आहे का गोरं आहे? मांस खाणारे माणसं त्या मांसाचा विचार करत नाहीत. काय विचार करत नाहीत? त्यांची प्रवृत्तीच त्या पद्धतीची असते. विडाला विडाला महाराज हे सगळं थोतांड आहे. हे काही सुद्धा खरं नाही. हे असं मानणं आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही. थोतांड म्हणून मानणारा पहिला वर्ग आहे. म्हणजे शकुन अपशकुन मुहूर्त कुमुहूर्त ह्या गोष्टीला थारा न देणारे माणसं आहे, तो न मानणारा वर्ग. दुसरा मानणारा वर्ग आहे. किती मानतो हो? मांजर जरी आडवा गेलं, समोरून मांजर जरी आडवा गेलं ना तर त्या रस्त्यानं जात नाहीत, म्हणतात दुसऱ्याला जाऊ द्या. मांजर जरी आडवा गेलं तर स्वतः जात नाहीत, काय म्हणतात? दुसऱ्याला जाऊ. दुसऱ्याचं वाटोळं झालं तर आपलं काय बिघडणार आहे? जाऊ द्या त्याला, त्याचंच वाटोळं होऊ द्या, पण आपण आपलं वाटोळं करून घ्यायचं नाही. विडाला विडाला वर्ग सांगायचंय मला. एवढं मानतो महाराज, एवढं मानतो. आता ते मानावं की न मानावं, मांजर आडवं गेल्याच्या नंतर समोर जावं की न जावं, त्याचा विषय मी समोर सांगणार आहे. कीर्तन सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. मानणारा वर्ग आहे महाराज. किती मानतो बघा तुम्ही. कधी कधी आपण एखादं काम करण्याकरता वसमतला गेलो, वसमतला गेल्याच्या नंतर जर आपल्याकडून काम नाही झालं ना, काम नाही झाल्याच्या नंतर माऊली आपण लगेच म्हणतो, आज कुणाचं तोंड बघितलं होतं? म्हणतो की नाही महाराज? कुणाचं तोंड बघितलं होतं? अरे तुझं काम झालं नाही, तू आज कोण्यातरी अशा माणसाचं तोंड बघितलं, त्या माणसाचं तोंड बघितल्यामुळं आज तुझं काम झालं नाही. म्हणजे एखाद्याचं तोंड बघितल्याच्या नंतर आपल्या जीवनातले काम विस्कळीत होतात, व्यवस्थित होत नाही. हा मानणारा वर्ग आहे. पटत नाही महाराज. दृष्टांत देऊन सांगतो. अकबराच्या राज्यामध्ये एक मारवाडी होता महाराज. मारवाडी, त्या मारवाड्याचं सकाळी सकाळी तोंड बघितलं ना महाराज, कुणाचंच काम होत नव्हतं. कुणाचंच. गावात असे एक दोन नमुने असतात महाराज, प्रत्येक गावात असतात. त्यांचे तोंड बघितले ना महाराज, तुम्ही किती खटाटोप करा, तुमचं कुठलंच काम व्यवस्थित होणार नाही. विठाला विठाला मारवाड्याचं तोंड बघितल्याच्या नंतर गावातल्या माणसाचे काम होत नव्हते, नगरातल्या माणसाचे काम होत नव्हते. सर्वांनी विचार केला, काय करावं? आपल्याला त्या मारवाड्याचं तोंड बघायचं नसतं, परंतु काय करावं? जाणून बुजून त्याचं घरच रस्त्यावर आहे, पाहायचं नसलं तरी आपल्या समोर येतो आणि नाविलाजानं आपली नजर त्याच्या चेहऱ्याकडे जाते आणि आपले काम होत नाही. महाराज हा म्हणतात, त्याची तक्रार सर्व नगरवासियांनी त्याची तक्रार राजाकडे केली. कोणाकडं? अकबराकडे तक्रार केली. अकबराकडे तक्रार केल्याच्या नंतर अकबर म्हणला, असं कुठं असते का हो? असं काही नसतं, हे सगळं डोक्यातलं काढून टाका म्हटल्याच्या नंतर बरं म्हणले ठीक आहे. पण योगायोगानं काय झालं, अकबराची नजर सहजासहजी महाराज सहज एका दिवशी सकाळी सकाळी त्या मारवाड्याच्या चेहऱ्यावर गेली आणि मारवाड्याच्या चेहऱ्यावर नजर गेल्याच्या नंतर अकबराचा दिवस वाईट गेला महाराज. दिवसभर त्याला काही चांगलं सुचलं नाही, त्याचं कुठलंही काम झालं नाही. म्हणजे कसं काय झालं आज? म्हणले निश्चितच आपण त्या मारवाड्याचं तोंड बघितलं आणि मारवाड्याचं तोंड बघितल्यामुळं आज आपली ही अशी स्थिती झाली. म्हणजे काय केलं पाहिजे? अरे त्याला मारलं पाहिजे, त्याला संपवलं पाहिजे, त्याला काहीतरी आपण दंड दिला पाहिजे. शिपायाला सांगितलं, जा पकडून आणा. महाराज मारवाड्याला पकडलं. पकडल्याच्या नंतर कारागृहात टाकलं. कारागृहात टाकल्याच्या नंतर महाराज सहज त्या कारागृहामध्ये बिरबलाची भेट झाली. बिरबलाची आणि मारवाड्याची भेट झाली. मारवाड्याची बिरबलाची भेट झाल्याच्या नंतर तो मारवाडी बिरबलाला म्हणू लागला, का हो, माझा कुठलाच अपराध नाही, लोकांनी माझं तोंड बघितल्याच्या नंतर त्यांचे काम होत नाही, त्यांनी डोळे बंद करून घ्यायला पाहिजे, माझं तोंडच नाही बघायला पाहिजे, मग माझा अपराध नसताना मला शिक्षा का? म्हणले तुझी काहीही चूक नाही, परंतु तुला यातून जर बाहेर पडायचं असेल तर मी ज्या पद्धतीनं
सल्ला देतो तो सल्ला ऐक आणि त्या पद्धतीनं कृती कर. जर त्या पद्धतीनं जर कृती केली तर तुला कुठलीही शिक्षा होणार नाही सांगितलं महाराज. सांगितल्याच्या नंतर बिरबल निघून गेला. काळ असा आला एके दिवशी सकाळी सकाळी सैनिकाला पाठवलं, जा रे आपल्या कारागृहामध्ये जो मारवाडी आहे ना त्याला पकडून आणा समोर माझ्या उपस्थित करा. महाराज सैनिक गेल्याच्या नंतर मारवाड्याला बाहेर काढलं, राजाच्या समोर उपस्थित केलं, अकबराच्या समोर उपस्थित केलं. अकबराच्या समोर उपस्थित केल्याच्या नंतर विचारलं कुठली इच्छा आहे. आता मरण जवळ आहे, तुला फाशीची शिक्षा द्यायची, आता तुझी अंतिम इच्छा कोणती आहे, अंतिम इच्छा सांग. अंतिम इच्छा सांग म्हटल्याच्या नंतर तो मारवाडी म्हणला, महाराज मला अंतिम इच्छा सांगायची परंतु तुमच्या समोर सांगायची नाही, तुम्हाला एकट्याला सांगायची नाही, अगोदर नगरामध्ये जेवढे काही मंडळी असतील त्यांना बोलवा, मला सर्वांच्या समोर माझी इच्छा प्रगट करून दाखवायची आहे. महाराज म्हणजे असं दौंडी द्या. लगेच दौंडी दिली आणि दौंडी दिल्याच्या नंतर नगरातले सर्व लोक तिथं उपस्थित झाले आणि उपस्थित झाल्याच्या नंतर विचारलं काय अंतिम इच्छा आहे. म्हणले काही अंतिम इच्छा नाही, माझं तोंड बघितल्याच्या नंतर तुमचे कामं होत नाही हे मला मान्य आहे, पण जाता जाता मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची, सकाळी सकाळी कोणी राजाचं तोंड बघू नका. सकाळी सकाळी मी राजाचं तोंड बघितलं म्हणून मला फासावर जावं लागतंय. विठाला विठाला संपला. महाराज मानणारा वर्ग आहे, मानतो महाराज. मांजर जरी आडवं गेलं तरी समोर जात नाही, हा मानणारा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे हे संभ्रम स्थितीमध्ये, मानावं की न मानावं, काय करावं. काही जण म्हणतात मानलं पाहिजे, काही जण म्हणतात हे मानणं योग्य नाही, हे चुकीचं आहे. विज्ञानवादी माणसं हे नकार देतात. महाराज हे मुहूर्त दिशा, अमकीत दिशेला घर असावं, या दिशेला काय किचन रूम असावं, हे सगळं थोतांड आहे, हे आम्ही मानत नाही. अहो विज्ञान युगामध्ये आपण जगतोय. कोण्या युगामध्ये? आताचं युग कोणतं आहे महाराज? विज्ञान युग आहे. आणि या विज्ञान युगामुळं आपण आपल्या शास्त्राला नकार द्यायला सुद्धा तयार झालो. विडाला विडाला त्यांच्या जीवनामध्ये संभ्रम स्थिती निर्माण झाली. नेमकी त्यांनी काय करावं तर त्यांच्याकरता दोन मार्ग सांगितलेले. दोन मार्ग कोणते? दोन मार्ग सांगितले. पहिला मार्ग शास्त्राचा सांगितलाय आणि दुसरा मार्ग सांगितला तो संतांचा. शास्त्राचा मार्ग नेमका कोणता आहे? 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला उद्देशून बोलत असताना सांगतायत, अर्जुना लक्षात ठेव, मनुष्यानं जीवनामध्ये शास्त्राला प्रमाण मानलं पाहिजे. काय मानलं पाहिजे? शास्त्र ज्या पद्धतीनं सांगतं त्याच पद्धतीनं व्यक्तीनं कृती केली पाहिजे, कारण ती त्याच्या हिताची असते. तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म कर्तुर शास्त्र म्हणिले सांडावे, ते राज्य हितृ मानावे, ते घेववी ते न मनवे, विषही विरुद्ध. शास्त्रानं जर आम्हाला एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याकरता सांगितलं ना, आम्ही ती गोष्ट सोडली पाहिजे. हो काय केलं पाहिजे? सोडली पाहिजे. महाराज शास्त्रानं आम्हाला एखाद्या गोष्टीचा स्वीकार करण्याकरता सांगितलं, जरी ते विष जरी असेल, परमेश्वर महाराज विष जरी असेल, आम्हाला शास्त्रानं सांगितले, आम्ही त्या विषाचं सुद्धा सेवन केलं पाहिजे. याला शास्त्राची निष्ठा म्हणतात. काय म्हणतात? शास्त्राची निष्ठा. आता रामरावजी आम्हाला निष्ठा माहित आहे का? निष्ठानिष्ठी महाराज आम्हाला निष्ठा माहित नाही, कीर्तनातून सुद्धा निष्ठानिष्ठीच माहित आहे. विठाला विठाला आताच्या काळामध्ये शास्त्राची निष्ठा राहिली नाही महाराज. म्हणून बरेच मंडळी गयेच्या ठिकाणी पिंडदान करतात, काशीला पिंडदान करतात आणि तिथं पिंडदान केल्याच्या नंतर म्हणतात आता आम्हाला श्राद्ध जेव घालायची गरजच नाही म्हणतात. हो असं म्हणतात, पण शास्त्रानं सांगितलं गयेला जरी पिंडदान केलं असेल ना महाराज, तरी दरवर्षी जो पितृपंधरवाडा येतो ना, त्या पितृपंधरवाडामध्ये आपण आपल्या घरी श्राद्ध तर्पण केलंच पाहिजे, जेवू घातलेच पाहिजेत महाराज. पितृ जेवू घातलेच पाहिजे. आपल्या भाषेमध्ये पितृ जेवू घातलेच पाहिजे, त्याच्याशिवाय पितरांना संतुष्टी मिळत नाही. मग हे बरेच जण तिथं जातात, गेल्याच्या नंतर ते ब्राह्मणाला म्हणतात काही करा महाराज, एकदा आम्हाला याच्यातून मोकळं करा, जो खर्च येईल तो खर्च द्यायला तयार आहेत. एकदाच खर्च करतात महाराज आणि पुन्हा दरवर्षीची कटकट मिटून टाकतात. म्हणले कोण्या पितराला फोन करा, कोणाला बोलवून आणा, कुठं त्याला जेवू घालत बसा, कुठानच ठेवत नाहीत महाराज. मग हे निष्ठानिष्ठी आहे का निष्ठा आहे? हा निष्ठा नाहीये महाराज, हे काय आहे? निष्ठानिष्ठी आहे महाराज. निष्ठानिष्ठी शास्त्राच्या बाबतीत हे चालत नाही. शास्त्रानं ज्या पद्धतीनं सांगितलं ना त्याच पद्धतीनं आपली कृती घडली पाहिजे. विठाला लक्षात ठेवा,
तेव्हा शास्त्राच्या मार्गाने चालणं तेवढं सोपं नाहीये. शास्त्राच्या मार्गाने चालणं तेवढं सोपं नाहीये महाराज, किती अवघड आहे. अर्जुनच देवाला म्हणत होता, देवा तू शास्त्राचा मार्ग आम्हाला सांगितला, पण शास्त्राचा मार्ग अत्यंत खडतर आहे. किती खडतर आहे. अर्जुन म्हणला तक्षक नावाचा सर्प आहे. कोणता सर्प आहे. तक्षक नावाचा सर्प आहे आणि त्याच्या डोक्यावर जो मणी आहे, तक्षकाच्या डोक्यावर जो मणी आहे तो मणी घ्यायचा आणि तो मणी घेतल्याच्या नंतर तो गळ्यात धारायचा आहे, गळ्यात धारण करायचा आहे, परंतु त्याच्याकरता दोरा पाहिजे. दोरा, पण दोरा आणायचा कुठून. म्हणले सिंहाच्या नाकातला केस उपटून आणायचा. कोण जातं हो. सिंहाच्या नाकातला केस उपटण्याकरता कोण जाईल का आपल्यापैकी कोणी. महाराज जो कोणी जाईल त्याला आजच्या दिवसाचं पाकिट तर आपण बक्षीस म्हणून देऊ महाराज. आहे का तयारी. आहे का तयारी महाराज. सिंहाच्या नाकातला केस तोडायचा आणि त्याच्यामध्ये तक्षकाच्या डोक्यावर जो मणी आहे तो मणी ओवायचा आणि नंतरच गळ्यामध्ये धारण करायचा, नाहीतर मोकळ्या कंठानं राहायचं. विठाला एवढं कठीण आहे महाराज, एवढं कठीण आहे. शास्त्र अभ्यास तेवढा सोपा नाही. आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तू सांगतो शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, पण शास्त्राचा अभ्यास करणं फार कठीण आहे. पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती आणि नाही ऐशी मती अर्थ कळे. अहो आम्हाला ग्रंथ जर वाचायचे असेल तर भरपूर आयुष्य लागतं. किती ग्रंथ वाचायचे, वाचणं सुद्धा होत नाहीत महाराज. भरपूर असे ग्रंथ आहेत, आमच्याकडे तेवढं आयुष्य सुद्धा नाही. बरं ग्रंथ आम्ही वाचतो, परंतु ग्रंथामध्ये नेमकं आम्हाला काय सांगितलंय ते कळण्याकरता बुद्धी लागते, मती लागते. ती मती सुद्धा आमच्याकडे नाही, म्हणून हा मार्ग सुद्धा आमच्याकरता खडतर आहे, खडतर. मग आणखी दुसरा कोणता मार्ग आहे हो. दुसरा मार्ग आहे महाराज. कोणता मार्ग आहे. संत ज्या मार्गाने गेले त्यांच्या पाठीमागं जायचं महाराज. परमार्थाचा मार्ग प्रशस्त करून ठेवलेला आहे, त्याच मार्गाने आपण गेलो पाहिजे. येण्याचे पंथे चालो जाता मार्ग जाऊन गेल्या दया निधे संतते. येण्याचे पंथे चालो जाता न पडे महाराज कुठंच अडचण भासणार नाही. न पडे गुंता कोठे काही. संत ज्या मार्गाने, वडील ज्या मार्गाने गेले, वडील यद्यदाचरते श्रेष्ठ तत्त्वदेवे तरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदून वर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाम, त्यालाच धर्म. पण वडील म्हणजे कोण हो. बाप दारू पेतो म्हणून का पोरांना दारू प्यायची का. वडील कोणते हो. शास्त्रानं आम्हाला वडील सांगितले. कोणते वडील सांगितले. शास्त्र ज्या पद्धतीनं सांगतं त्याच पद्धतीनं ज्यांचं आचरण आहे त्यांना वडील म्हणायचं. विठाला आणि होतं सुद्धा तसंच महाराज. बाप जर दारू प्यायला गेला ना, पोरग सुद्धा जातच हो. लग्न होईपर्यंत जर अशी दम धरत, एकदा का लग्न झालं महाराज अगोदर निर्व्यसनी होता, परंतु आता कसा बिघडला कळायलाच मार्ग नाही महाराज. म्हणून वडिलांनी सुद्धा थोडी जाणीव ठेवली पाहिजे, बापांनी सुद्धा जर जाणीव ठेवली पाहिजे. आपण चुकीच्या मार्गाने जाऊ नये. आपण जर चुकीच्या मार्गाने नाही गेलो तर आपलं पोरग सुद्धा चुकीच्या मार्गाने जाणार नाही. विठाला वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि येर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्येष्ठ माणसं ज्या पद्धतीनं वागत असतात त्याच पद्धतीनं त्याच्या पाठीमागं लहान लहान माणसं त्याच पद्धतीनं वागत असतात. म्हणून ज्येष्ठांनी वागत असताना अत्यंत सावधानपूर्वक वागावं हे शास्त्र आम्हाला सांगतं महाराज. संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आम्ही गेलो पाहिजे. बरं ठीक आहे. मग महाराज आमचा प्रश्न असा आहे, तुम्ही आम्हाला शकून सांगितला, अपशकून सांगितला. संतांचं शकुनाबाबत अपशकुना
शकुनाबाबत नेमकं मत काय आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. मग काय मत आहे? ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, महाराज तुमचं कसं आहे, तुम्ही शकून आणि अपशकुन याला मानता की न मानता? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय सांगू तुम्हाला, एके दिवशी असा प्रसंग घडला. मी माझ्या झोपडीमध्ये बसलेलो होतो, कुटियामध्ये बसलेलो होतो आणि बसलेला असल्याच्या नंतर माझ्या कुटियाच्या वरती एक कावळा बसला आणि कावळा बसून कावकाव करू लागला. काय करू लागला? कावकाव करू. करतो आणि त्याचं कावकाव करणं माझ्याकरता शकून आहे. ज्ञानदेव म्हणे जाणीजिये खुना, भेटती पंढरी राणा शकून सांगे. कारण अशा खुणामुळं काय होतं तर निश्चित जगाचा मालक पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा मला भेटायला येणार. कोण सांगतोय? कावळा सांगतोय. महाराज कावळा सांगतोय. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी शकून मान्य केलेला आहे. याचा अर्थ काय? ज्ञानेश्वर महाराजांनी अपशकुन मान्य केलेला आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी अपशकुन सुद्धा मान्य केलाय. थोडा आवाज द्या बरं, थोडा आवाज द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी अपशकुन सुद्धा मान्य केलाय. कशा पद्धतीनं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आकाशामध्ये केतू नावाचा जर तारा उगवला ना, कोणता तारा? केतू नावाचा जर तारा उगवला ना, तर जगतामध्ये कुठं ना कुठंतरी अनिष्ट घटना घडल्याशिवाय राहत नाही. उदय जने केतूचे जैसे, विश्वा अनिष्टाची उद्देशे. आता कशा करता सांगितलं? जन्मती ते तैसे लोक आटू. आसुरी प्रवृत्तीचे लोक जन्माला येतात कशा करता? दुसऱ्याला त्रास देण्याकरता जन्माला येतात. त्याच पद्धतीनं आकाशामध्ये केतू नावाचा तारा उगवतो कशा करता? सांगण्याकरता. जगामध्ये कुठं ना कुठं तरी अनिष्ट घटना घडणार हे सांगण्याकरता केतू नावाचा तारा आकाशामध्ये उगवत असतो. विडाला महाराजांनी शकूनही मान्य केलेला आहे आणि अपशकुन सुद्धा मान्य केलाय. पण काही जण म्हणले, महाराज आम्ही जरा ज्ञानेश्वर महाराजाला मानत नाही. तो आमच्यातही असे काही काही नमुने आहेत. काही संतांना मानतात आणि काही संतांना मानत नाही. तो काही नमुने आहेत महाराज. पण ते चुकीचं आहे. सर्व संत वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत मंडळी होऊन गेलेले आहे महाराज, तेवढ्या सर्व संतांचा आपण स्वीकार केला पाहिजे. विडाला विडाला महाराज तुकोबरायाचं या बाबतीत काय मत आहे? तुकाराम महाराज या बाबतीत काय म्हणतात? तुकाराम महाराज एका ठिकाणी सरळ सरळ सांगतात, शकुनाने लाभ हानी येथो नीच कळत असे. माझ्या जीवनामध्ये शकून अपशकुन घडल्याच्या नंतर पुढं काय घडणार आहे हे मला आता कळतं. कोण म्हणतात? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, महाराज हे मला आता कळतं. महाराजांनी शकून सांगितला. कशा प्रकारचा शकून सांगितला? जगद्गुरु तुकोबर आपण दररोज म्हणतो काकडा भजनामध्ये, दररोज म्हणतो शकून सांगितलेला, दररोज म्हणतो महाराज. कोण्या पद्धतीनं? डावा डोळा लवे उजवे पुरतसे पाहो, डावा डोळा लवे पुरतसे पाहो, डावा डोळा लवे उजवे पुरतसे पाहो, डावा डोळा लवे उजवे मान
म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण, पंढरीच्या वाटे येता आपली डावा डोळा आणि उजवी बाहू जर हालत असेल ना महाराज, पुरण जर होत असेल, हालत असेल ना महाराज, थोडक्यामध्ये असं होत असेल ना, दोन्ही गोष्टी एकत्रित घडल्या पाहिजेत. नुसता डोळा हालून चालत नाही, लक्षात ठेवा. नाही तर काही जण म्हणतील माझा डावा डोळा फडफड करायला निश्चित मला देव भेटायला येणार, असं होत नाही. डावा डोळा फडफड करत असताना त्याचबरोबर उजवी बाहू सुद्धा हल्ली पाहिजे, उजव्या बाहूचं सुद्धा स्फुरण घडलं पाहिजे. असं जर जीवनामध्ये घडलं तर निश्चित समजायचं जगाचा मालक मला भेटण्याकरता अवश्य येणार. विठाला एक ना अनेक संतांनी शकून आणि अपशकून मान्य केलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा असं वर्णन आलेलं आहे. ज्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा निजधामाला गेले, निजधामाला गेल्याच्या नंतर धर्मराज युधिष्ठिर महाराज इकडे हस्तिनापूरला चिंतेमध्ये होते. अर्जुन गेला, देवाकडे गेला, परत यायला पाहिजे, अद्याप का आला नाही, काय कारण असेल, अर्जुनाने यायला पाहिजे. आणि त्यावेळेस धर्मराजाला अपशकून होऊ लागले. कुठले अपशकून झाले? गाढवासारखे अशुभ पशु उजव्या बाजूने जाऊ लागले आणि गायीसारखे शुभ पशु डाव्या बाजूने जाऊ लागले. महाराज ज्यावेळेस धर्मराज मंदिरात भगवंताचं दर्शन घेण्याकरता जात होते त्यावेळेस अक्षरशः त्या मूर्ती सुद्धा रडत होत्या, मूर्तीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. हे दृश्य बघितलं कोण? धर्मराजानं बघितलं महाराज. आणि धर्मराज विचार करत होता की काहीतरी विपरीत घडणार आहे. दिवस उगवल्याच्या नंतर कोले भुंकतात, अपशकून. अरे बघा तुम्ही, आजही काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्याच लागतात महाराज. महिला मंडळीला जरा जास्त गोष्टी माहित आहेत महाराज. चूल जराशी फरफर करू लागली की महिला मंडळी म्हणतात कोणीतरी पाहुणा येणार, म्हणजे येणारच महाराज, येणार. सकाळी जर कुत्रे भुकू लागले, रडू लागले कुत्रे, सकाळी जर कुत्रे रडू लागले ना महाराज, समजायचं परिसरात कुठं ना कुठं तरी माणूस कुचकल्याशिवाय राहणार नाही. विडाला मान्य करावंच लागतं. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता हे आम्ही मान्य करू, पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला शकून घडला पाहिजे. अहो अपशकून कोणालाही नको आहे. आमच्या जीवनामध्ये अपशकून घडता कामा नाही. आमच्या जीवनामध्ये शकून घडला पाहिजे. मग आमच्या जीवनामध्ये शकून घडण्याकरता नेमकं आम्ही काय करावं? महाराज म्हणले शकून घडावं असं जर वाटत असेल तर हृदयातून चिंतन झालं पाहिजे. अभंगाचं प्रथम हे अवघात शकून